अथ श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो चिरंबा सकळा प्रारंभा. आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे. नमन माझे हंस वाहिने भागवरते विलासने. ग्रंथ वदाव्या निरूपणे भावार्थ खाणे जय माझी. नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जने श्रोत्या सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योग्या मुनिजना. सकळ श्रोत्या साधुजना नमन माझे साष्टांगी. ग्रंथ एका प्रार्थना शतक महादोषांचे दाहक. वैष्णव व्यंकटरमण मनोरथ पूर्ण करील. जय 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 व्यंकटरमणा दया सारखा सागरा परिपूर्णा. परम ज्योती प्रकाश गणा करीतो प्रार्थना श्रवण तिचे. जननी परित्वा पाळिले पित्यान परित्वा सांभाळिले. सकळ संकटांपासून रक्षले पूर्ण दिले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजले अवघे. जनक जननी पण स्वभावे सहज झाले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी भक्त असले संकटी. प्रेम दिले अपूर्व गोष्टी भजनांच्या भक्तांच्या. भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना भगवा लक्ष्मणा. मज घालवणे गर्भादाना अलौकिक रचना दाखविली. तूच न जाणता झालो कष्टी आता धूळ तुझे पायी घातली मिठी. कृपाळवा जगजेठी अपराध पोटी घाली माझे. माझी अपराधांची राशी वेधून गेल्या गगनासी. उदयवंत ऋषिकेशी आपल्या हृदयाशी सत्य करे. पुत्राचे सहस्र अपराध माता काय माने त्याचं खेद. देवी तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागी. वृद्धा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणार. कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठून असतील. अराठी लागी मृदुता कोठून असेल कृपावंता. पाषाणाची गुलमलता केशयावरी कुट्टील. आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही. आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित. समर्थांचे घरचे श्वान त्यासी सर्व देती मान. ऐसा तुझा म्हणवितो दिन हा अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी घालणे जोळी. येणे तुझी बिदरावळी कैसे राहिल गोविंदा. कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी. त्यात पुरुषार्थी मुरारी काय तुझला आला. द्रौपदीसी बसल्यानंतर देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता कोठून आणले गोविंदा. मायेची करुणी द्रौपदी सती अन्य प्रोली मध्यरात्री. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा. कृपाळवा परमपुरुषा करुणा कशी तुझ नये. अंगीकारी या शिरोमणे तुझ प्राप्त दुर्वचने. अंगीकार केल्या जने मज हाती चिन्ह सोडावे. समुद्रे अंगीकारीला बडवानळ तिने अंतरी होते विबळ. ऐसे असणे सर्व काळ अंतरी साठविला त्याने. उर्मे पृथ्वीचा घेतला भार त्याने सोडिला नाही बिडी वार. एवढा ब्रह्मांड ओळखोर त्याचा अंगीकार केला. शंकरेत्रीला आला आला त्याने निर्वर्ण झाला गळा. तरी त्यागले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी वर्णिते क्षणीला वैखरी. दुष्टपट्टी दुराचारी अधमा दम. विषयासक्त मंदमते आळशी कृपण कुव्यसनी मलिनमासी. सदा सर्व काळ सज्जनांची द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांचे निष्ठुर. सकळ पामरान माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे. काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार. काम कल्पनेचे थार दृढे ते केला असे. 18 वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करुणे. माझे अवगुण लिहिता धरणे तरी लिहिना जाती. ऐसा पतित मी खरा परी तू पतित भावन शांगर धरा. व अंगीकार केली या गदाधरा कोण गुणदोष गणिल. नीच रतली रायाशी तीच कोण म्हणेल दासी. तो लागता परिसरासी पूर्वासिती मग त्यांची. गावींचे होते लेंडोळ गंगेसी मिळता गंगाजळ. कागविष्टीचे झाले पिंपळ त्यांस निंद कोण म्हणे. तसा तुझा ती अंग परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देवण्या मग काय विचारावे. जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अभेर समर्थ नाही केला पाहिजे. धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा. तरी माझ्या कर्मांचा चंदा सच्चिदानंद श्रीहरी. तुझ्या नामाचे परमित शक्ती तिथे माझे पापे किती. कृपळ व लक्ष्मीपती भव्य चित्ते विचारी. तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाम भवतारण संकट नाशन नाम तुझे. आता प्रार्थना की कमळापती तुझी नामे राहे माझी मती. त्याची मागवतो पुढत पुढती परंज्योती व्यंकटेशा. अनंत तुझे अनंत नामे तया माझे ती सुकुमे. ती मी अल्पमती प्रेमे स्मरणे प्रार्थना करीत असे. श्री व्यंकटेशा वासुदेवा पदुम्यानंत केशवा. संकर्षणा श्रीधरा माधव नारायणादी मूर्ते. पद्मनाभा दामोदरा प्रकाश गणा तत्परा. प्रकाश गणा परात्परा. आदि अनादि अण विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा. कृष्ण विष्णू ऋषिकेशा आणि रुद्धा पुरुषोत्तमा परेशा. नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकिनीच मूर्ती. अनाथ रक्षका आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा.
संगळ मंगळ सकळ मंगळ मंगळादिशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीत गुणज्ञा निज बोध रूपाने मग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्री वत्सरांचनधरा भयकुदनाशना गिरिधरा दुष्ट देत संहार करा विरा सुखरा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक आणि विरागरा मधुर मधुमूर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ते शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्ती प्रिय करा गोपी निरंजना सुकरा खंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधार्या जगत व्यापका जगत वर्या कृपा समुद्रा कोणालया मुनी जन देयामुळ मूर्ती शेष शयना सार्वभौमा वैकुंठवास निरुपमा व्यक्त कैवर्य गुणधामा वामाय समय ऐसी प्रार्थना करून देवीदास 38 श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटलायशु त्या सुखाची पार नाही हृदय आविर्भवले मूर्ती त्या सुखाची अवलिक स्थिती आपले आपण श्रीपती वाचे हाती बज जसे ते स्वरूप अत्यंत सुंदर शोची श्रवण की जे सागर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख अंगोळिका नके जैसी चंद्ररेखा गोटी उसने अपूर्व देखा इंद्र न्याय व्यापरी चणी वाळे घागरिया वांकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कदळी संभाक्षिया परी गुडगे मांड्या जाणू स्थळ कटी किंकणे विशाळ कळते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटिवरते नाभिस्थान जेतुनी ब्रह्मा उत्पन्न उदरी त्रिवे शोभे गहन कैलुक संपूर्ण जया माझी वक्षास्थळी शोभे पदक पावणे चंद्रमा दोमुख व जयंती करी लखलख विद्युत त्याची हृदयचे वत्सलांछन भूषण निर्विश्री भगवान त्यावरती कंठस्थान जयसी मुळजना अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रापरेश तेजाळ शोभती दोन्ही कर कमळ रातो फला हे परी मानगटी विराजती कंकणे बाहुवटे बाहुभूषणे कंदिलेले आवरणे सूर्यकिरणे उगविले कंठावरते मुख कमळ हनुवते अत्यंत सुनीळ मुख चंद्रमाते निर्मळ भक्त स्नेहा गोविंदा दोन्ही अधरान माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीचे गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नास्तिक जेथे पवनास झाले सुख गंड स्थळींचे अधिक लखलखी दोन्ही भागी दोघांचे तेज एक उठले बरवी पण शेगेचे आले दोही पायताने धरले नेत्र तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटे असुनिळा कर्णद्वयांचे बिनवलेला कुंडलांच्या भक्ती कळा तो सुख सोळा अलौलिक माळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी केश क्रूर अलौलिक मस्तकावरी शोभती मस्तिकी मृकुट आणि किरीटी सभोवती जिमळ्यांची दाटी त्यावर मरुपिच्छांची वेटे जगजेठी देखिला ऐसा तू देवाडी देव गुणातीत वासुदेव माझी या भक्तीस्थ गुण सगुण रूप झालासे आता करू तुझी पूजा जगत जीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझ करू मंगल स्नान तू शुक्ते करुणया वस्त्रे आणि यज्ञ पवित्र तुझ लागी कृतीत्यर्थ गंधाक्षिता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पो रूप दीप नैवेद्य फल थांबून दक्षिणा शुद्ध वसने भूषणे गोमेद पद्म रागादी करुणे भक्त वत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्करुणी पादरविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षडोपचारे भगवंत यथाविधी पूजल्यापर्यंत मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागाया जय जयाजी श्रुती शास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासी रामा जगद्वारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळ दिशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगपालका भक्ताचे सखा तू एक जय जयाजी निरंजन जय जयाजी प्रागना जय जयाजी शून्याती त्रिगुणा परिसावी विज्ञापन एक माझी मजलागी देयसा वर त्याने घडेल परोपकार याची मागणे साचार वासे हा ग्रंथ जो पठन करी त्याचे दुःख नसावे संसारी पठन मात्र चराचरी विजय करी जगाते लग्नार्थी व्हावे लग्न धनार्थी असे व्हावे धन पुत्रार्थी याचे म्हणून पूर्ण पुत्र देवना करावे विजय आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रत जयांचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ हृदय भक्ता लागून प्रतिष्ठांची पिढाहरण तत्काळ विजय गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठणे करावा सरावा भोग योगाभ्यास यासी योग पठन मात्रे साधावा दरिद्री व्हावे भाग्यवंत शत्रूचा व्हावा निहापात सभा व्हावी व समस्त ग्रंथ पठणे करून या विद्यार्थी यासी विद्या व्हावी युद्धी शस्त्र लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या ती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेचे दिजे म्हण एवढे मागतो वरदान कृपाने दे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दासाचे दिले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाणून ग्रंथी धरुणे विश्वास पठन करेल रात्री दिवस त्या
लागी मी जगदीश क्षण एक न विसंब इच्छा धरुणे करील पठन त्यांचे सांगतो मी प्रमाण सर्व कामण्याचे साधन पठन एक मंडळ पुत्रा याचे 3 दिवस धनार्थी याने 21 दिवस कन्यार्थी याने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय स्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्याचे एक मंडळ सांग पठने करुणे कार्य सिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बुडिला श्री भगवंत सास न माने जय चित्त त्यासी अथापात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठणे त्यासी कृपा करेल चक्रपाणी वर दिला कृपा करुणे अनुभव कळू येईल गजेंद्रियाच्या आकांतसी कैसा पावला रुचिकेशी प्रल्हादाची या भावार्थासी संभातने प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उष्णुन्या स्वानंद कदा सुखी केले ते वेळी वत्साची परिभक्तांसी मोही पणावे दिनुजेसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तांची गले कृपेची साखर हातायाचा निर्धार नाथ नाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौलिक संतोषने वैकुंठ नायक वर दिला अलौकिक जेणे सुख सकळांची हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचन धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांची या ग्रंथीचा इतिहास भावे बोलीला विष्णुदास आणिक न लागती सायास पठन मात्रे कार्य सिद्धी पार्वती सुपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरभस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमुळी शेषार्थी प्रवृत्ती उभासे देविदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाच्या मंदिरात लगती सायस एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान किचे मध्यरात्री वैसुन्या स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल येथे देवभावासी दुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरण ठेवणे भाव प्रसाद मागावा इति श्री देविदास विरचितम श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम.